मध्ये मागील 2 दिवसापासून वादळी वाऱ्यासह गारपिटींचा पाऊस झाला आणि या पावसामध्ये अनेक पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील चोंडी या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। तर तुम्ही दादा मला सांगा की या ठिकाणी जे नुकसान झालेले आहे ते कशा पद्धतीचं नुकसान झालेले काय सांगाल? आज आमचा चोंडी हे गाव खूप लहान कुटुंबाचं आहे, परंतु आज जर पाहिलं या अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याचं जे हळदीचं पीक आहे, या हळदी पिकाचं एवढ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वारा आणि पाणी आणि याच्यात बळीराजा यांनी जे आतापर्यंत हळद काढली आणि या हळदीपासून जे होणारे जे भविष्यात आपला जे 2 पैसे येतील घरामध्ये आणि मुलीचं शिक्षण असेल, मुलाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, हे पूर्ण करून त्याची एक प्रतीक्षा होती। परंतु या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे जे आपला हळद आहे ही शेतामध्ये जाता ज्यांनी आतापर्यंत कुकरामधून काढून ती वाळवायची, त्याच्यानंतर बाजारपेठेमध्ये न्यायची, त्याच्यासाठी कमीत कमी 20 दिवस लागतात। आणि अशा जर अवकाळी पावसामुळे जर नुकसान झालं असेल तर मग शेतकऱ्यांनी करायची तरी काय? आणि या शेतकऱ्यासाठी असं सांगतंय सरकार, मोदी सरकार असेल, फडणवीस सरकार असेल, याच्यामध्ये सोयाबीन असेल, चना असेल, 2019 मध्ये ठाकरे साहेबांचं सरकार होतं। ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 11,000 रुपये 300 भाव, 11,300 रुपये भाव, आणि आजचा परिस्थिती 2024 ची पाहिली शिंदे सरकारच्या काळामध्ये तर ते 4,300 रुपये भाव, म्हणजे एकीकडे 10,000 म्हणजे 7,000 रुपये बेनिफिट शेतकऱ्याला व्हायचं, आणि आज जर पाहिलं तर 3,000 रुपये, म्हणजे खर्च एवढा झाला की अतोनात महागाई एवढी वाढली की त्या सोयाबीनचं तर सोडा आमच्या कोणत्याच पिकाला भाव नाही। तुम्ही मला सांगा की आता लोकसभा चालू आहे, लोकसभेचं धामधूम चालू असताना आदर्श आचारसंहिता चालू आहे आणि यामध्ये मोठ्या पिकांचं नुकसान देखील झालेलं आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी सांगतो की सर्व शेतकरी हे शेतावर म्हणजे मालावर अवलंबून असतात। प्रत्येक शेतकऱ्याला आशा असते की आपल्या शेताला, आपल्या मालाला भाव मिळावा। या भावाच्या आशेने काय केलं की शेतकऱ्यांनी आपले जे सोयाबीन आहे ते घरामध्ये कट्टी लावून ठेवलेली आहे पोत्याची, आणि समोरची आशा की बा सध्याच्या काळामध्ये हळदीला भाव आहे आणि हळद काढणी चालू होती। पण बघा शेतकरी सुद्धा म्हणजे निसर्ग सुद्धा कधी कधी शेतकऱ्यावर करतो, जसं की सरकारनं केलेलं आहे। सरकारनं कसं ज्याप्रमाणे आपल्या मालाचे भाव कमी केले त्याप्रमाणे हळदीला भाव असताना आता पाणी झाला, वारा झाला, गारा झाल्या आणि याच्यामध्ये हळदीचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे की, आणि शेतकरी सोयाबीनला भाव नसल्यामुळं घरात आपली सोयाबीन असल्यामुळे की चला बा आपण सोयाबीनचं उत्पन्न घेऊ, आपल्या हळदीचं उत्पन्न घेऊन ते किमान आपल्याला हळदीला तरी भाव मिळावा, परंतु हळदीचं म्हणजे या वारा वादळामुळे खूप असं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे शेतकरीच्या पुढे एकच प्रश्न आहे की काय करावं? एक तर सोयाबीनला भाव नाही, हळदीला भाव आहे तर हळद खराब झालेली आहे, अशा अडचणीत, इतका खराब अडचणीत आता शेतकरी या ठिकाणी सापडलेला आहे की याची या ठिकाणी सरकारने दखल घ्यावी। आणि निवडणुकीबद्दल जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला फक्त प्रत्येक सरकारकडून एकच अपेक्षा असते, प्रत्येक शेतकऱ्याची एकच मागणी असते की बाबा हे सरकार आल्याच्या नंतर आम्हाला काहीतरी आमच्या मालाला भाव मिळेल, हे सरकार आल्याच्या नंतर आम्हाला काहीतरी सुविधा उपलब्ध करेल, हे सरकार आल्याच्या नंतर। परंतु कोणतंही सरकार आलं तरी हे सरकार काहीही शेतकऱ्याच्या मागे राहत नाही, फक्त खोटे आश्वासनं आता निवडणुकी आली की देतात, आम्हाला हे आम्ही हे करतो शेतकऱ्यासाठी, हे ते करतो, तुम्ही काहीच करत नाही शेतकऱ्यासाठी। म्हणणारे माणसं कधीच म्हणणारे माणसं कधीच करत नाहीत, जे म्हणत नाही ते तरी सुद्धा करून दाखवतील। परंतु सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे, नुसतं म्हणू नका। आता आपल्याकडे शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळावा, किमान 5 ते 6,000 रुपये सोयाबीनला दर मिळावा, अशी सर्व शेतकऱ्याची अपेक्षा आहे। आणि शेतकऱ्याला जर शेताच्या मालाला भाव मिळाला तर याच्या पलीकडे शेतकरी त्याच्याकडे काहीच अपेक्षा करू शकत नाही। आपण पाहिलं की या ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो हिरावून घेतलेला आहे। आता याच शेतीच्या बांधावर सरकार कधी येऊन पंचनामा करतील आणि नुकसान झालेल्या पिकांची भरपाई कधी मिळणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर बावंडे, जय महाराष्ट्र न्यूज, गोरेगाव, हिंगोली।